नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज पाहणार आहोत अन्न व नागरी पुरवठा या प्रश्नपत्रिकेचा भाग क्रमांक 3, जे की हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. तर सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर तर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपले काही डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये नक्की देऊ शकता. कोणते प्रश्न संदर्भात असो किंवा पदभरती संदर्भात असो. चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. आपला प्रश्न क्रमांक 1, भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण FSSAI चे मुख्यालय कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली येथे FSSAI चे मुख्यालय आहे. म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण याचे मुख्यालय हे दिल्लीमध्ये आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 2, रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विनोबा भावे हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत. मित्रांनो, विनोबा भावे हे भूदान चळवळीचे जनक आहेत. भूदान चळवळीचे जनक हे विनोबा भावे आहेत. मित्रांनो, आपल्याला विचारलं तर भूदान चळवळ कधी झाली? तर मित्रांनो, भूदान चळवळ ही सन 1951 साली झाली. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 3, बंगालची फाळणी कोणाच्या काळात झाली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लॉर्ड कर्झन यांच्या काळात किंवा याच्या काळात बंगालची फाळणी झाली. मित्रांनो, बंगालची फाळणी ही सन 1905 रोजी झाली. हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच परीक्षेमध्ये येऊन गेला आहे. मित्रांनो, आपण विचारलं तर बंगालची फाळणी रद्द कधी झाली? तर मित्रांनो, बंगालची फाळणी ही सन 1911 रोजी रद्द करण्यात आली. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 4, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आपण 4 ऑप्शन केअरफुली वाचून घ्यायचं आहे. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. मित्रांनो, आपलं साल विचारलं तर सन 1882 साली आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. मित्रांनो, पंडित रमाबाईंनी अशा भरपूर स्थापना केल्या आहेत किंवा त्यामध्ये त्यांनी शारदा सदनची स्थापना केली आहे सन 1889 मध्ये. तसेच त्यांनी शक्ती मिशन, मुक्ती मिशन असे भरपूर काही त्यांनी कार्य केले आहे. प्रीती सदन, सेवा सदन याची स्थापना केली आहे. मुक्ती सदनची स्थापना पंडित रमाबाई यांनी केली आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 5, झोंबी कादंबरी कोणी लिहिली आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन केअरफुली वाचा. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, झोंबी ही कादंबरी आनंद यादव यांनी लिहिली आहे. मित्रांनो, कुसुमाग्रज यांचे टोपण नाव यांचे कुसुमाग्रज आहे. त्यांना कोणत्या नावाने ओळखतात? आणखी कोणत्या नावाने ओळखतात ते सांगा. कवी बी हे कोणाला म्हणतात ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा हे कोणी लिहिले आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजा बडे यांनी हे महाराष्ट्राचे राज्यगीत लिहिले आहे, गर्जा महाराष्ट्र माझा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 7, सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे सत्यमेव जयते हे सत्यशोधक सभा या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. मित्रांनो, आपणास माहीत असेल ही सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. महात्मा फुलेचे कार्य महान आहे. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली. मित्रांनो, आपला पहिला ऑप्शन आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना सन 1867 मध्ये केली किंवा झाली. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे सत्यशोधक सभा.
याची स्थापना 1873 झाली. मित्रांनो, परमहंस सभेची स्थापना कधी झाली याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात अन्न व नागरी पुरवठा विभागात तालुका पातळीवर नियंत्रण अधिकारी कोण असतो? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. प्रश्न नीट वाचा किंवा पुन्हा वाचा. याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी. निरीक्षण अधिकारी हा महाराष्ट्रात अन्न व नागरी पुरवठा विभागात तालुका पातळीवर काम करतो किंवा नियंत्रण करतो. निरीक्षण अधिकारी. चला पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपल्याकडे जे 4 ऑप्शन आहेत ते 4 ऑप्शनचे मी आपणास सांगतोय की जे काही प्रश्न आहेत ते 4 ऑप्शनचे आपण सुद्धा विश्लेषण करून सांगत आहे. एक प्रश्न व 4 ऑप्शनचे आपण प्रत्येकाचे एक काय ना काय त्या ऑप्शनबद्दल माहिती सांगत आहे. म्हणजे एक प्रश्न व एका प्रश्नापासून 4 प्रश्न तयार होतात. म्हणून आपला कमी वेळेत जास्त अभ्यास होईल. जर व्हिडिओ आपणास आवडत असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आपला 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे निरीक्षण अधिकारी. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्रात अन्न व नागरी पुरवठा विभागात निरीक्षण अधिकारी हा तालुका पातळीवर नियंत्रण अधिकारी म्हणून काम करतो. 9वा प्रश्न आहे मित्रांनो. भारताच्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 552 इतकी भारताच्या लोकसभेची सदस्य संख्या आहे. मित्रांनो, आपला शेवटचा ऑप्शन आहे 250. मित्रांनो, 250 ही राज्यसभा सदस्य संख्या आहे. राज्यसभा सदस्य संख्या ही 250 आहे. मित्रांनो, 78 ही विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. 78 विधान परिषद याची सदस्य संख्या आहे 78. मित्रांनो, कन्फ्युजन व्हायचं नाही. विधान परिषद वेगळी, विधानसभा वेगळी, राज्यसभा वेगळी, लोकसभा वेगळी. प्रत्येकाची सदस्य संख्या ही वेगवेगळी आहे. म्हणून आपली तोंडपाठ ठेवायची किंवा लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, आपण विधानसभेची विचारली तर विधानसभेची सदस्य संख्या ही 288 इतकी आहे विधानसभेची आणि विधान परिषद 78 आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस एकूण किती तालुके होते? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 235 इतके तालुके होते जेव्हा महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. तुर्भे, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अंजनवेल, रत्नागिरी. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. अंजनवेल रत्नागिरी येथे महाराष्ट्रात नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे रत्नागिरी जिल्ह्यात. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आहेत? 4 ऑप्शन आपण पाहू शकता. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. चंद्रपूर येथे महाराष्ट्रात सर्वात जास्त किंवा सर्वाधिक तांब्याचे साठे आहेत चंद्रपूरमध्ये. नागपूरमध्ये कोळशाच्या खाणी आहेत. मित्रांनो, आपणास माहीत असेल यवतमाळ हा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो किंवा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच यवतमाळ अशी या जिल्ह्याची ओळख आहे. मित्रांनो, रायगड येथे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. मित्रांनो, नागपूर ही उपराजधानी आहे आणि नागपूर हे संत्रीसाठी प्रसिद्ध आहे, ऑरेंज. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 13. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन 4 केअरफुली वाचा. पंडित नेहरू, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ॲडम स्मिथ. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. मित्रांनो, आपल्याला जर विचारलं हा ग्रंथ आंबेडकरांनी कधी लिहिला तर हा 1946 रोजी हा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मित्रांनो, पंडित नेहरू यांचे एक फेमस बुक आहे, आपणास माहीत असेलही, द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित नेहरू यांचे फेमस बुक आहे. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला येऊन गेला आहे, पंडित नेहरूंचा बुकवरचे प्रश्न. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात कोरको जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत.
अमरावती, नाशिक, पुणे व नगर? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात कोरकू जमातीचे लोक सर्वाधिक आढळतात किंवा जास्त आढळतात नाशिक जिल्ह्यामध्ये. आपला पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपणास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणताही प्रश्न मिस करू नका. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओचा कंटेंट किंवा शिकवण्याची पद्धत कशी वाटते, आवडत असेल तर आपण या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व आपल्या जवळील मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. चला पाहूया आपला शेवटचा प्रश्न. कोणत्या नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्रात संतांची भूमी म्हणून ओळखले जाते? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. मांजरा, तापी, गोदावरी, भीमा. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. गोदावरी या नदीला महाराष्ट्रात संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, गोदावरी नदी ही महाराष्ट्रातून 668 किलोमीटर प्रवास करते, 668. मित्रांनो, गोदावरी नदीबद्दल सांगायचं झालं तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र.